झी 24 तास एक पाऊल पुढे। सांगलीचा अन्वयार्थ सांगलीमध्ये झालेल्या राष्ट्रवादीच्या पराभवाकडे भारतीय जनता पक्ष कसा पाहतो? आशिष शेलार. मला वाटतं की सांगलीतला जो काही पराभव राष्ट्रवादीचा झालाय तो राष्ट्रवादीला नक्की चिंताजनक आहे। राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये 100% तणाव निर्माण करणार आहे आणि ह्या सगळ्या निवडणुकीचं नीट अनालिसिस केलं तर लक्षात असं येतं प्रस्थापितांच्या विरोधात ज्याच्याकडे समर्थपणे नेतृत्व करण्याची शक्ती आहे अशा बाजूने ह्या निवडणुकीचे निकाल आहेत। त्यामुळे प्रस्थापितांची गुंडगर्दी, प्रस्थापितांचं खोटारडे बोलणं, प्रस्थापितांचं पैसे वाटणं ह्या सगळ्याच्या विरोधात हे निवडणुकीचा रिझल्ट दिसतो आणि प्रस्थापितांमध्ये इथे राष्ट्रवादी असेल पण राज्याच्या राजकारणांमध्ये प्रस्थापितांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोन्ही आहेत। त्यामुळे शिवसेना भाजप आरपीआय हा जर राज्याच्या राजकारणामध्ये समर्थ पर्याय उभा राहिला तर ती मतं भाजप शिवसेना आरपीआयकडे येऊ शकतात, या गुंडांच्या विरोधात जाऊ शकतात। हाच त्यातला अन्वयार्थ आहे असं माझं मत आहे। आघाडीमध्ये कायमचा तणाव निर्माण होईल असं वाटतं? मला असं वाटतं की ज्या पद्धतीने सोनियाजी गांधी, ज्या पद्धतीने नारायणराव राणे, ज्या पद्धतीने अजितदादा पवार अशा मोठमोठ्या नेत्यांबद्दलच्या चर्चा आहेत, आरोप प्रत्यारोप आहेत। सोनिया गांधींवरचा रेफरन्स हा काही काँग्रेसचे लोक सहजतेने विसरतील असं काही मला वाटत नाही। ज्या पद्धतीचा आरोप जयंत पाटलांवर झालाय तो जयंत पाटलांचा स्वभाव बघता ते फार लाईटली घेतील असंही वाटत नाही। त्यामुळे तणाव 100% आहे, तो अजून वाढेल असंच माझं मत आहे। प्रतीक पाटील, आपलं काय मत आहे की तणाव वाढेल राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये? नाही, कसं आहे आज काँग्रेस आणि राष्ट्रवादीची जर जोडी बघितली तर खरं म्हटलं तर माझी निवडणूक आतापर्यंत जी झाली ती थोडीशी नाही म्हटली तरी थोडंसं काँग्रेस राष्ट्रवादी म्हणूनच आतापर्यंत झाली सांगलीमध्ये। हे कुठं आपल्याला ही विषय बाहेर ठेवता येणार नाही। आणि ह्यामध्ये आपण जर बघितलं तर प्रामुख्याने जयंत पाटलांचा जर विचार केला तर जयंत पाटीलच त्या ठिकाणी आमच्या विरोधात कायम राहिले। पण मी अजूनही परत सांगेन की या ठिकाणी भाजपची जी भूमिका आहे की भाजपची आता साहेब म्हणतात की ह्या पद्धतीने बाबा प्रत्येक वेळा की वरती काय होईल, वरती यांचं एकमत होईल किंवा आज आपली चर्चा चालू आहे सांगली महापालिकेच्या बाबतीत चालू आहे आणि सांगली महापालिकेच्या निवडणुकीच्या अंतर्गत मुद्दे सगळे राज्यातले होते साहेब, निवडणुकीतले सगळे मुद्दे राज्यातले होते, सांगलीच्या कॉर्पोरेशन मधले नव्हते। नाही, मी आपल्याला माहितीसाठी सांगतो निवडणुकीतले मुद्दे सगळे राज्याचे नव्हते, निवडणुकीचे मुद्दे सगळे सांगलीतलेच होते। आणि आपल्याला एक माहितीसाठी सांगतो की आज भाजपच्या माध्यमातून संभाजी पवारांनी एक आरोप केलेले होते की जयंत पाटलांच्या बरोबर मी वर्षोनवर्ष राहिलो आणि आज त्या पद्धतीने वसंतदादा घराण्याला विरोध केला पण ह्यांनी मलाच संपवलं, माझा कारखाना काढून घेतला, हा आरोप त्यांनी केला होता। पण भाजपचं 100% ते म्हणतात कुठेतरी गोपनीय सहकार्य झालंय। तर तुम्ही तुमचं काय घडलं आणि एवढी वर्ष दादा घराण्याला विरोध कसा झाला हा विषय मी सांगण्यापेक्षा आपल्याच त्या ठिकाणी संभाजी पवारांनी हा या ठिकाणी बरोबर। पण प्रतीकजी कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे पण मला थोडक्यात सांगा युती आघाडीमध्ये तणाव कायम राहील असं वाटतंय आपल्याला? आघाडीमध्ये हा तणाव थोडाफार आधीपासून आहेच पण 100% ज्यावेळेस एकदा आमचं ज्येष्ठ नेतृत्व त्या ठिकाणी ठरवतं की आपण एकत्र जायचं आहे तर 100% आम्ही त्या ठिकाणी एकत्र जाऊ। अभय देशपांडे, वेळ संपत आली, थोडक्यात सांगा तुम्ही हा तणाव असाच कायम राहील का? हा तणाव यापूर्वी होता तो आता वाढेल किंवा यातनं धडा घेऊन तो कमी होईल? नाही, मला वाटत आहे की हा तणाव वाढेल किंवा हा घटस्फोटानंतरचा जो संसार 99 नंतरचा सुरू झालेला आहे हा केवळ सत्तेसाठीचा आहे। दोन्ही पक्ष सत्तेच्या राजकारणातले पक्ष आहेत त्यामुळे ते काही लगेच सगळे डाव विस्कटून टाकतील असं नाहीये। याच काँग्रेसच्या संस्कृतीमध्ये खुर्ची ओढायला बंदी नाहीये, तोडायला बंदी असते। त्यामुळे मला वाटतं 15 तारखेला विधानसभेचं अधिवेशन विधिमंडळाचं सुरू होतंय, त्या अधिवेशनापर्यंत हा तणाव किंवा हा वाद पूर्णतः संपलेला असेल। फक्त एकच गोष्ट त्यांनी लक्षात ठेवावी की जे आरोप प्रत्यारोप आपण केले ते पब्लिक मेमरी इज व्हेरी शॉर्ट असं ते समजतात, तसं नाहीये आणि याचे प्रत्यंतर मला वाटतं त्यांना भविष्यात येऊ शकेल। बरोबर आहे, पब्लिक मेमरी इज नॉट शॉर्ट असं अभय देशपांडे म्हणतात। बघू जनमताचा कौल काय आहे। या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आम्ही लोकांना एक प्रश्न विचारला होता कौल जनमताचा, सांगलीच्या निवडणुकीमुळे काँग्रेस राष्ट्रवादीत कायमचा तणाव निर्माण होईल का? होय असं जवळपास 56% लोक म्हणतात तर 44% लोक नाही असं म्हणतायत। बहुतांशी लोकांना यात तणाव निर्माण होईल असं वाटतंय। सांगलीचा अन्वयार्थ मात्र एकच होता की प्रचाराची पातळी किती खाली जाऊ शकते याहीपेक्षा सुद्धा स्थानिक
नेतृत्वाला डावलून जर उपर नेतृत्व आलं तर त्याला जनता त्याची जागा दाखवून देते. ज्या कारणाकरता जयंत पाटील यांना निवडलं होतं त्याच कारणाकरता आज काँग्रेसला निवडलं गेलंय. आज तरी काँग्रेसचा हा दादा विजय आहे असं म्हटलं पाहिजे आणि त्या विजयाबद्दल प्रतीक पाटील तुमचं करावं तेवढं अभिनंदन थोडं आहे. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल या तिघा मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. एक पाऊल पुढे. झी 24 तास. एक पाऊल पुढे.